अक्षरमालिका आणि संख्यामालिका असे दोन घटक हे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असतातच. रिझनिंग पेपरमध्ये कुठलाही पेपर जरी असेल तरी याच्यावर आधारित एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसतोच आणि अतिशय सोपा असलेला हा प्रश्न आपल्याला मार्क देऊन जातो. पाहूयात प्रश्न काय आहे. जर डी बरोबर 4, CAT कॅट बरोबर 24 असेल तर लॉयन LION बरोबर काय, असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहेत 1 50, 2 48, 3 52, 4 51. अशी अक्षरमालिका आपल्याकडे असणे गरजेचे असते, ज्यामध्ये संख्या मालिका सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहूयात. अशा पद्धतीचा चार्ट आपल्याला एक्झाममध्ये पेपरवरती कोऱ्या पानावरती आपल्याला काढायचाच आहे. गेल्या गेल्या हेच काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून असा चार्ट आपल्याकडे असणं गरजेचं असतो आणि काढलेला आहे असं आपण समजूयात. तर बघा या ठिकाणी डी बरोबर 4, ABCD D या ठिकाणी डी आहे. डी बरोबर 4 आलेला आहे. सी ची व्हॅल्यू काय आहे ही आपण पाहूयात. सी बरोबर 3 प्लस ए बरोबर 1 प्लस टी बरोबर 20. याची जर बेरीज केली 20 आणि 1 21, 21 आणि 3 24 या ठिकाणी होते. तर अशाच पद्धतीने आपल्याला लॉयनची किंमत काढायची आहे. तर लॉयनची किंमत काढत असताना L बरोबर 12 प्लस I बरोबर 9 प्लस O बरोबर 15 प्लस N बरोबर 14. 12 9 21 21 15 36 आणि 36 आणि 14 बरोबर 50 अशी ही व्हॅल्यू होते आणि ही व्हॅल्यू 50 आहे, म्हणून आपलं विकल्प म्हणजेच पर्याय 1 हे उत्तर बरोबर आहे. हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला. जर F बरोबर 6, डॉग बरोबर DOG डॉग बरोबर 26 असेल तर HORSE हॉर्स बरोबर काय. पर्याय 1 आहे 60, 2 आहे 65, 3 आहे 70, 4 आहे 75. उत्तर कमेंटमध्ये नक्की करा. अक्षरमालिका आणि संख्यामालिका असे दोन घटक हे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असतातच. रिझनिंग पेपरमध्ये कुठलाही पेपर जरी असेल तरी याच्यावर आधारित एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसतोच आणि अतिशय सोपा असलेला हा प्रश्न आपल्याला मार्क देऊन जातो. पाहूयात प्रश्न काय आहे. जर डी बरोबर 4, CAT कॅट बरोबर 24 असेल तर लॉयन LION बरोबर काय, असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहेत 1 50, 2 48, 3 52, 4 51. अशी अक्षरमालिका आपल्याकडे असणे गरजेचे असते, ज्यामध्ये संख्या मालिका सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहूयात. अशा पद्धतीचा चार्ट आपल्याला एक्झाममध्ये पेपरवरती कोऱ्या पानावरती आपल्याला काढायचाच आहे.